नमस्कार. 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 पटकन तुम्ही सांगा, मिस्टरांनी स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करावा? ते रागीट आहेत, ते थोडंसं राग कमी करायला पाहिजे त्यांनी. काय हो? रागीट तर नाही, शांत आहे स्वभावाने. रागीट नाही. काय म्हणताय? अजिबात नाही. हां, रागीट आहेत. खूप रागावतात. हो, हे तेव्हा माहिती नव्हतं चहा पिताना? तेव्हा फक्त चहा पिलेला आहे ना, बघ माहित नव्हतं. मग तेवढा एक बदल करावा का हो, त्यांनी? बाकी सगळं चांगलं आहे. तुम्ही सांगा, यांनी स्वभावात कुठला बदल करावा? स्ट्रेट फॉरवर्ड स्वभाव आहे तो, काय काय वेळेला अडचणीत आणतो. तर समोरचा प्रसंग बघून चेंज व्हावा असं माझं मत आहे. तिच्या स्वभाव चेंज व्हावा. काय हो, मान्य? मान्य आहे, पण बदल तर जरा मुश्किल आहे. आणि मूळचा स्वभावच तसा आहे माझा, जे काय आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड बोलून मोकळे होते. मग त्याच्यामुळे कधी कधी नुकसान नाही होत? नुकसान होतं, समोरच्याला कधी कधी पटत नाही. खरं सांगितलेलं काहींना आवडत नसतं, त्याच्यामुळे तो नुकसान आहे मला. मग त्यांचं म्हणणं आहे की जरा नंतर बोला, हळू सांगा, समजावून सांगा. थोडं पेशन्स नसतात ना आपल्यामध्ये. म्हणजे काही बदल होणार नाही? कठीण आहे. मी आता हो म्हणेन आणि नंतर होणं शक्य नाही. ते पण नाही जमणार. बरोबर आहे, जे आहे ते खरं बोला. खरं आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 18. झेलतोय. वहिनींना का चहाच्या कपाला काय? तुम्ही सांगा, वहिनींनी स्वभावात काय बदल केला? प्रत्येक गोष्टी टेन्शन उचलत असते. तिला बोललं टेन्शन घ्यायचं नाही, गोष्टी होणाऱ्या होतातच. बरोबर. ते फक्त तिने सोडलं पाहिजे टेन्शन घ्यायला. काय हो? काय माहिती नाही, ते आपसुकच होतं. हर एक गोष्टीचं टेन्शन. ते ऑफिसमध्ये येणार आहे, स्वयंपाक तयार झाला तरी पण पटकन येतात की काय, उशीर होईल की काय, ह्या गोष्टीचा विचार करून टेन्शन येतं. तुमचा स्वभाव टेन्शन घ्यायचा आहे. हो. तुम्ही सांगा, त्यांनी काय स्वभावात बदल? त्याने कोणत्याही गोष्टीवरती ठाम निश्चय असावं. अच्छा. बाहेर जायचं आहे 10 वाजता, किती वाजता तयार व्हायचं आहे? 10-12 वाजे. अरे 10 की 12 एक सांगा, म्हणजे त्या टायमात आम्ही तयार होतो. तुला एक टायमिंग सांगितलं की ते त्या टायमात तयार नसणार, म्हणून मला 2 तास पुढे सांगावे लागतात. बरं. मग ते गडबड होत जाते ना. हां 12 ना, आता 10च बोलेत ना, 12 वाजता जायचं आहे ना, हळूहळू करूया आपण. मग काय हो, असं करता? बदल करा. घरातल्या सगळ्यांनी या दोघांबद्दल, म्हणजे ज्यांना बोलायचंय त्यांनी बोलायचं. लेक माझी हिरकणी. हिरकणी? हां, लेक माझी हिरकणी, जावाई माझा मोत्याचा दाना. अरे वा. लेकीला मिळालं सावंतांच्या घराचं सोन्याचं कोंदण, आणि रेश्माताई आहेत 3 भावांचं लाडकं गोंधन. अरे वा. अजून कोण बोलणार? तुम्ही बोला. ही माझी मामी बहीण आहे वैशू. ती आमच्यासाठी रोल मॉडेल आहे. जरी वयाने लहान असेल पण भरपूर गोष्टी आम्ही तिच्याकडनं शिकलो. आता 2 चित्रपटाची गाणी मी तुम्हाला दाखवणार. तुम्ही सगळ्यांनी अभिनय करायचा, पण ओठांची हालचाल जर झाली तर मात्र बाद होणार. आणि तुमच्यापैकी दोघींपैकी जी कोणी ते सगळ्यात आधी गाणं ओळखेल त्यांना बक्षीस मिळणार, आणि मग तुम्ही ते सगळ्यांनी मिळून गाणं म्हणायचं. हां, पण ओठांची हालचाल झाली तर तिथेच कॅमेरा थांबणार आणि ते बक्षीस बाद होणार. तेव्हा यांना बक्षीस मिळवून द्यायचं असेल तर न ओठांची हालचाल करता, न बोलता फक्त अभिनय करून दाखवा. बघूया बक्षीस यांना कसं मिळवून देणार. मराठी गाणं. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. सुरू. घर, डोंगर. डोंगर. हो, मंदिर. बोलताय. डोंगर. मंदिर. डोंगरावरची देवी. म्हणा गाणं. डोंगर. चंद्रा. डोंगराच्या आडून चांद उगवला, चांद उगवला, चांदण्या बघावं निघाल्या. अभिनंदन रेश्माताई. आणि आता दुसरं गाणं. वेळ सुरू झाली. बोलू नका. ओठांची हालचाल. लवकर सगळ्यांनी अभिनय करा तर ओळखतील. उठायचं नाही, बोलायचं नाही. चोर. 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 मंगळसूत्र. गाणं गाणं गाणं. चोरी. 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 मंगळसूत्र. लवकर. चोर. गळ्यात साकली. चुकलं. थांबा, बोलायचं नाही. 10, मंगळसूत्र. 9, माळ. 8, 7, चोर. चोर. 6, चोर. 5, बोलू नका. 4, नवरा. 3, चोर. वेळ संपली. अरे